नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. 37,000 कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महानगरपालिका म्हणजे आसाम, मेघालय, केरळ या राज्यांपेक्षा कितीतरी पट अधिक श्रीमंत. त्यामुळे मुंबईवरती सत्ता असणं म्हणजे अगदी सहजपणे 3-4 राज्यांवरती सत्ता गाजवण्यासारखं आहे. आणि याच मुंबईवरती आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सध्या राज्यातले 2 विरोधक नाही म्हणता येणार, पण 2 जुने मित्र एकमेकांशी लढत आहेत. कारण ते केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र आहेत. पण या दोघांच्या भांडणाचा लाभ घेण्यासाठी अगदी शरद पवारांसारखे दिग्गजही मैदानामध्ये उतरले आहेत. अनेक भाकितं केली जात आहेत, अनेक वक्तव्य केली जात आहेत. या 2 मित्रांची लढाई, त्याचबरोबर भाजपनं शिवसेनेवरती केलेले सगळे भ्रष्टाचाराचे आरोप आणि आगामी निवडणुका, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या गट्ट्यावरती आलेत. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. भारी. देवेंद्रजी, गेल्या काही दिवसांपासून तुमचा जो सगळा प्रचाराचा झंझावात आहे, म्हणजे मला असं वाटतं की आता तुम्ही काही नाही बोललात तरी चालेल. म्हणजे तुम्ही तुमचे हातवारे जरी केलेत तरी आम्ही त्याच्यातनं समजून घेऊ शकू की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, अशी आत्ता स्थिती आहे. पण एकंदरीत ह्या सगळ्या निवडणुकीचं महाभारत सुरू झाल्यानंतर आत्ता जे चित्र दिसतंय ते असं दिसतंय की चहूबाजूनी घेरल्यानंतर अभिमन्यूची जी अवस्था जी होती झालेली तशी काहीशी तुमची झालेली आहे. म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळेजण नेम धरून तुमच्यावर हल्ले चढवत आहेत. तुमची अवस्था अभिमन्यूसारखी झालेली आहे असं तुम्हाला वाटत नाही? 2 वर्षाच्या अनुभवातून तुमच्या लक्षात आलं असेल, मला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न झाला. अभिमन्यूच्या बाबतीत एकच प्रॉब्लेम होता, त्याला चक्रव्यूह मांडणं माहिती होतं, त्यातनं बाहेर जाणं माहिती नव्हतं. 2 वर्षात मला कोणी चक्रव्यूहात फसवू शकलं नाही, मला बाहेर जाणे माहिती आहे. त्यामुळे या सगळ्यांवर मात करून मी चक्रव्यूह निश्चित मोडून काढणार. अभिमन्यूच्या बाबतीत आणखीन असं एक झालं तर त्याला विचारल्यानंतर तिथं धारातीर्थी पडायला लागलं होतं. इथे काही अडचण नाही आहे, सगळ्यांना धारातीर्थी पाडून मीच बाहेर येणार. पण देवेंद्रजी, एकूण ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे ठीक आहे की महापालिका ही महत्त्वाची आहे, जसं आता ज्ञानदानं सांगितलं तसं काही राज्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त त्याचं महत्त्व आहे. पण एकंदरीत ह्याच निवडणुकीमध्ये नाही, गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात जितक्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही असे सदैव तलवार उपसून प्रत्येक ठिकाणी ते घेऊन लढताय. तर प्रत्येक इलेक्शनसाठी असं लढणं मुख्यमंत्र्यासाठी खरंच गरजेचं आहे? मला असं वाटतं की त्या माझं कामच आहे. शेवटी एका राजकीय पक्षाचा मी नेता आहे, आमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, मी त्याला लीड करतो आहे मुख्यमंत्री म्हणून. रावसाहेब दानवे आमचे अध्यक्ष आहेत आणि या पक्षाला त्याचा विस्तार हा इतक्या मोठ्या प्रमाणात आता झालेला आहे की सर्व निवडणुकांमध्ये, सर्व भागांमध्ये, सर्व विभागांमध्ये भाजप हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि साहजिक अपेक्षा आहे सगळ्यांची की मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे आलं पाहिजे. आणि माझ्याकरता त्यातला सगळ्यात मोठा फायदा आहे की या प्रचाराच्या निमित्ताने सरकार काय करत आहे हे लोकांपर्यंत मला पोचवायची संधी मिळते, डायरेक्ट लोकांशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते, सगळ्या भागात जाण्याची संधी मिळते. त्यामुळे मी सोडत नाही, मी जातो सगळीकडे. पण प्रत्येक खेपेला असं जेव्हा मुख्यमंत्री प्रत्येक अशा इलेक्शनमध्ये जातो तेव्हा अप्रत्यक्षपणानं मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा त्यात पणाला लागते. तर अशी प्रतिष्ठा पणाला लावण्याची खरंच गरज आहे. म्हणजे पक्ष जर विस्तारला असेल तर ती कमी व्हायला पाहिजे. नाही, महत्त्वाचं यातलं काय आहे की अनेक वेळा जे एस्टॅब्लिश नेते असतात ते घाबरतात. ते याकरता घाबरतात की पराभव झाला तर मुख्यमंत्री पराभूत झाले किंवा मंत्री पराभूत झाले. मला अशी भीती नाही आहे. शेवटी लढाई आहे, तर लढाईच्या मैदानात उतरलो आहे, आपलं पटलं तर लोक मतं देतील, नाही दिले तर पुन्हा चांगलं काम करू. तेव्हा मला हारण्याची भीती नाही आहे. मी मैदानात का उतरलो आहे, मला हारण्याची भीती नाही आहे. हारलो तर त्यातनं शिकेन, अजून चांगलं काहीतरी करेन. पण आत्तापर्यंत तरी हार पाहिली नाही आहे. BJP ज्या पद्धतीनं लोकांना पक्षामध्ये घेत आहे तर त्याच्यामुळं म्हणजे BJPतले जे लोक आहेत त्यांच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेली आहेत की खरंच ही मजबुरी काय आहे BJPची की जो येतोय त्याला BJP आपल्या पक्षामध्ये घेते आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही त्यांना नंतर सुधारण्याचा एक आश्रम काढला आहे BJP हा, असं सुभाष देशमुखांनी सांगितलं. हा कशासाठी, म्हणजे इतकं जरुरी आहे का की जो येईल त्याला घेऊन सत्ता स्थापन करणं? नाही, स्टॅटिस्टिकली जर आपण गेलो, स्टॅटिस्टिकली, कारण जसं आपण म्हणालात ना, काही कार्यकर्ते मलाही भेटले होते, ते म्हणाले की साहेब बाहेरचे लोक आपल्याकडे जास्त येत आहेत. मी यादी घेऊन बसलो, म्हटलं चला आपण यादी घेऊन बसूया. आपण तिकीट वाटप केलं आहे, आपले कुठले आणि बाहेरचे कुठले. साधारणपणे तुम्हाला सांगतो की 90 ते 93%
जागा आपल्या लोकांना आहेत, म्हणजे आतल्या लोकांना आहेत, जे कार्यकर्ते आहेत किंवा कधीतरी कार्यकर्ते राहिले आहेत. 7-8% बाहेरच्या लोकांना आहेत. नाही, नुसते लोक घेण्याचा मुद्दा नाही आहे. ज्या चारित्र्याचे लोक येत आहेत त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह होतं आहे. आणि खास करून तुम्ही एक म्हणजे स्वतःचं चारित्र्य, चेहरा हे सांभाळून राजकारण करता अशी तुमची ख्याती आहे. आणि तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या हातून ते गळ्यामध्ये त्यांचं ते BJPची झालर घालून गळ्यामध्ये लोक जेव्हा येतात तेव्हा साहजिकच प्रश्न, विरोधक तर त्याचं भांडवल करतील बरोबर आहे, पण जे तुमच्याबद्दल आस्था बाळगणारे आहेत त्यांनाही की हे का सगळं असा प्रश्न पडतो. नाही, माझा तोच सवाल आहे पुन्हा की असं किती वेळा झालं. अशी आपल्याला उदाहरणं नावं तर सांगता नाही, येतील ना? म्हणजे मी ज्यांना प्रवेश दिला आहे असं प्रवेश एक झाला होता माझ्याकडे, पण मी त्याला ओळखतही नव्हतो. म्हणजे माझा प्रॉब्लेम असा होता की मला हा माणूस कोण आहे माहिती नव्हतं. तो कोणातरी वेगळ्या कार्यक्रमाकरता त्या ठिकाणी आला होता. पण ते ठीक आहे, माहिती काढायला पाहिजे होती, CMने अशी एंट्री द्यायला नको होती वगैरे, सगळं ठीक आहे. ओव्हरऑल मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की अशी काही खूप गुंडांना एंट्री दिली आहे, सगळे सरसकट गुंड आहेत, असं नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की काही लोकांवर जुन्या केसेस आहेत, पण त्या केसेस आता निकाली निघाल्यात. त्या केसेस ज्या आहेत त्याला कोर्टाने निर्णय दिलेला आहे. अशा प्रकारची काही मंडी आहेत, त्यांचे घरचे आहेत आमच्याकडे, आम्ही दिली आहेत तिकीटं, पण त्याच्यावर आज गुन्हे नाही आहेत. तुम्हाला असं वाटतं का आता लोकांनी यापुढं गुन्हेगारी आणि गुंडगिरीच्या बद्दल राजकारणातल्या याच्यापुढं बोलणं बंद करावं? कारण सगळ्या पक्षांमध्ये गुंड दिसत आहेत, सगळे एकमेकांकडे बोटं दाखवत आहेत, पण सगळ्या पक्षांमध्ये त्याचा भरणा आहे. त्यामुळे सगळ्या समाजानं, मतदारांनी आता हे मनाशी स्वीकारून टाकावं की याच्याशिवाय काही पर्याय नाही, हे लोक असणारच. नाही, मला त्याच्यापेक्षा वेगळं वाटतं. मला असं वाटतं की मतदारांनी जर त्यांना वाटत असेल की गुंड प्रवृत्तीचं निवडूनच देऊ नये, कुठल्याही पक्षाचा असो, काय अडचण आहे त्यात? पण असं आहे की म्हणजे लोकांनी ते करावं, पण पक्षांनी का करू नये? मग पक्षांनी का करू नये? पक्षांनी असं का म्हणू नये? पक्षाने तर हा प्रयत्न केलाच आहे, पक्ष हा नेहमीच प्रयत्न करतो. पण मी ज्याचं उदाहरण आपल्याला सांगितलं की काही प्रमाणामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा विषय असतो. ते इलेक्टिव्ह मेरिट असताना देखील आम्ही त्याचं स्कॅनिंग करतो. आणि मग आता एखादा असा त्यातला माणूस निघतो की ज्याच्यावर जुन्या केसेस होत्या, तो कोर्टातनं पूर्णपणे सुटलेला आहे, म्हणजे हा शब्द योग्य नाही आहे, पण अलीकडच्या भाषेत सांगायचं तर माझी गुंड, असं शब्द योग्य नाही आहे, पण ते सांगतो की आता आपण तर हे मान्य करतो ना की कोर्टाने ज्याला सोडलं, ज्याच्यावर अपीलही नाही आहे, ज्याच्यावर कुठली केस चाललेली नाही आहे, तो सुटलेला आहे, तर त्याला आपण गुन्हेगार मानायचं की नाही मानायचं? आता म्हटलं तर मानू शकतो की पूर्वी होता म्हणून गुन्हेगार आहे, म्हटलं तर नाही मानू शकत कारण कोर्टाने त्याला सोडलं आहे. पण मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की असे घेतले किती आहेत, तेही घेणं चूक असेल, पुन्हा सुधारू, काय अडचण नाही आहे, चूक असेल तर सुधारू. आणि तुम्हाला हे विचारायचा आम्हाला अधिकार आहे, त्यामुळे आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण काही लोक आम्हाला जे विचारत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की सर्वात जास्त गुंडांना तिकीटं दिल्यानंतर देखील आम्हाला प्रश्न विचारणं चालला आहे किंवा तुम्ही गुंडांना आणि आमच्या पक्षाला गुंडांचा पक्ष म्हणणं चाललं आहे, तर मला असं वाटतं की त्यांना विचारायचा अधिकार नाही आहे. देवेंद्रजी, तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे न रहे, हे घोषवाक्य, हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापना झाली. आणि तो विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही टॅगलाईन घेतली की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा जे संस्थापक अध्यक्ष होते भाजपचे, त्यांना कुठेतरी हा प्रश्न वाटत नाही का की कुठे नेऊन ठेवला भाजप माझा? कारण ज्या पद्धतीनं भाजपचा मागच्या काही वर्षातला प्रवास सुरू आहे, मग अगदी गुंडांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतचे मोठे मोठे आरोप, कलानीच्या पुत्राबरोबर सुद्धा मांडीला मांडी लावून बसायला तुम्ही कमी केलं नाही, हे कुठून आलं भाजपमध्ये? हे कधी नव्हतं पूर्वी. आता ओमी कलानीचा जो विषय आहे, यामध्ये उल्हासनगरच्या सगळ्या सिंधी समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की आपल्या भांडणामुळे उल्हासनगरचा नुकसान होत आहे, आपण सगळे एकत्रित येऊ, आपली भांडणं दूर करू आणि आपण एक आघाडी तयार करू. आणि म्हणून आमचे लोक होते, सगळे सिंधी समाजाचे लोक होते, आमच्या पक्षातले लोक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की साहेब, आता समाज एक होतो आहे आणि आम्ही त्यात राहिलो नाही तर हे काही आमच्याकरता चांगलं नाही आहे. मी त्यांना सांगितलं मला मान्य नाही आहे, माझे कॅन्डिडेट हे भाजपवरच मी लढवणार. 78 उमेदवार आहेत, 74 भाजपवर लढत आहेत. 4 जागांवर या आघाडीशी आम्ही युती केली आहे, ज्या आघाडीतला एक घटक हा ओमी कलानी आहे. त्यामुळे ओमी कलानीला आम्ही पक्षात घेतलेलं नाही, तो कुठल्या आमच्या पक्षाचा उमेदवार नाही, त्याला आमचं चिन्ह नाही. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आजही जर आमच्या पक्षामध्ये तुम्ही बघितलं तर आमच्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे. आजही चांगले लोक आमच्याच पक्षामध्ये आहेत. आजही मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की भ्रष्टाचाराशी लढण्याची प्रवृत्ती ही एकमेव भाजपमध्ये आहे. नाही, जेव्हा तुम्ही म्हणता की इलेक्ट्रिव्ह मेरिटसाठी तुम्ही ही सगळी निवडली, पण इलेक्ट्रिव्ह मेरिटचा युक्तिवाद यासाठी पटत नाही. जेव्हा मोदीने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा 250च्या जवळपास
तुमचे उमेदवार निवडून आले, तिथं लोकांनी बघितलं नाही की हा गुंड आहे का काय. लोकांनी ठरवलं होतं भाजपला मतदान द्यायचं, मतदान दिलं. ते मग गुंडच नव्हते त्यावेळेला, प्रामाणिक लोक मोदींनी उभे केले, त्यांना लोकांनी कौल दिला. आता तुम्हाला विश्वास नाही का की आपल्या जोळावर भाजपच्या चिन्हावर म्हणजे गुंड दिल्याशिवाय आपण निर्भीडपणे आपल्या कामावर निवडून आणू शकतो पण गुंड लोकांना? दिला कुठे? नाशिकमध्ये दिलेले आहेत, पुण्यामध्ये कुठे? दिलेले मी तेच तुम्हाला सांगतो. माझे गुंड त्याला तुम्ही नाही, term नाही, वापरता. नाही. तुम्ही ज्याला गुंड म्हणताय, शेवटी असं आहे की एखाद्या व्यक्तीसोबत काही न्याय करणार आहे की नाही तुम्ही. जर त्या व्यक्तीला कोर्टाने पूर्णपणे निर्दोष सोडलं असेल तरी तुम्ही त्याला गुंडच म्हणणार? कसं म्हणू शकणार? कुठल्या भाषेत म्हणू शकणार? हा, आता जर त्याला तो जर शिक्षा भोगत असेल, असं आहेत ना वेगवेगळ्या पक्षांनी. मी परवा ठाण्यात उदाहरण दिलं की जे ॲक्च्युअल शिक्षा भोगतायत त्यांच्या घरच्यांना या तिकडे दिल्यात. आम्ही नाही केलं, आम्हाला नाही करायचं आहे, या गोष्टी आम्ही करणारही नाही आहे. भाजप आणि शिवसेना ज्या पद्धतीनं भांडते, तर त्याच्याबद्दल त्याच्यातनं मुंबईचं जर काही भलं होणार असेल तर सामान्य मुंबईकराची तक्रार नाही. तुम्ही आणखी किती खालच्या पातळीवर प्रचार नेऊ शकता, पण दुश्मनी जमके करो लेकिन ये गुंजाइश रहे की कल दोस्त बन जाए तो शर्मिंदगी ना हो. हे आपल्याला नक्की माहिती असणार विद्यार्थी दशेपासून. ते देवेन भाऊला, देवेन दादाला माहिती असेल, पण मुख्यमंत्री हे कुठेतरी विसरत आहेत किंवा उद्धव ठाकरेंना कदाचित हे आपण माहिती हे नाही. मला सांगताय की उद्धवजींना सांगताय? याचं कारण असं आहे की पूर्ण प्रचारामध्ये, संपूर्ण प्रचारामध्ये माझ्या 10 सभा झाल्या. या 10 सभांपैकी एकही सभा मला अशी दाखवा की जिथे एकही वाक्य मी डेरोगेटरी वापरलं. काही लोकांनी पहिल्या सभेवर आक्षेप घेतला, ती 11वी सभा आहे ज्याची सुरुवात आम्ही केली होती, की ज्याच्यामध्ये मी अवकात शब्द बोललो. पण मी नागपूरचा आहे, आमच्याकडे अवकात हा सुसंस्कृत शब्द आहे, तो असंस्कृत नाही आहे. आणि मी जर तो असंस्कृत असता तर मी त्यांची अवकात नाही काढली, मी म्हटलं आमची अवकात काय हे दाखवून देऊ. त्यामुळे या पूर्ण 10 दिवसांमध्ये मी एकच गोष्ट बोललो की हा भ्रष्टाचार झाला आहे, पारदर्शितेच्या अजेंड्यावर काम करायचं आहे. तुम्ही काहीही बोललात तरी मला हे माहिती आहे की तुम्हाला डायव्हर्शनरी टॅक्टिक्स या आहेत, तुमचं कव्हर फायरिंग चाललेलं आहे, तुम्हाला मूळ विषयावर यायचं नाही आहे. मी मूळ विषयावरच बोलणार, मी महानगरपालिकेच्या विषयावरच बोलणार, असं करून 2 घोटाळे मी सांगतो आणि 80% भाषण हे विकासावर देतो. मुद्दा जो आहे की अशी गुंजाइश आहे का, तुम्हाला दिसते का? नाही, व्यक्तिगतरित्या मी तर एक गोष्ट सांगतो की माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठलाच म्हणजे द्वेषभाव नाही किंवा त्यांच्याबद्दल अनादर नाही. व्यक्ती म्हणून मला काय असं आहे की शेवटी तुमच्यातल्या मी तर ते तर इतके वर्ष सोबत आहेत. अजित पवारांची एवढा आमचा संघर्ष झाला तरी देखील अजित पवारांसोबत माझे संबंध काही खराब नाही आहेत. आम्ही भेटलो तर चांगला बोलतो, एकमेकांना म्हणजे बसलो तर चहा पितो, काय अडचण थोडी आहे. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे बिहारचं किंवा हे अजून कुठलं राजकारण थोडी आहे साऊथ मधलं की एकमेकाचे आपण मुर्देच पाडायचे आहेत. त्यामुळे गुंजाइश सगळी असते, राजकीय असो का नसो. अच्छा, गुंजाइश सगळी असते. 2 राजकीय वाक्य असो का महत्त्वाचे नसो, आहेत. 2 राजकीय असो का नसो, राजकीय असो का नसो, मैत्रीची गुंजाइश नेहमी असते. देवेंद्रजी, 2 मुद्दे याच्यामध्ये. एक तर गुंजाइश कायम असते हा एक, आणि ओघाओघामध्ये अजितदादांशी तुमचे संबंध चांगले आहेत हेही तुम्ही सांगणं, याचा काही अर्थ काही त्याचे लावायचे? मी म्हणूनच सुरुवात केली, हे वैयक्तिक आहे, हे राजकीय नाही. राजकीय दृष्ट्या मी पहिल्या दिवशी सांगितलं की वैचारिक दृष्ट्या आम्हाला जवळची शिवसेना आहे आणि राजकीय विरोधक आमचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. नाही, पण त्या ताणलेल्या संबंधांच्या बद्दल इतकी चर्चा आहे की आता परवा तुम्ही पुण्यामध्ये 2 जण, तुम्ही आणि उद्धव ठाकरे विमानतळावर एकत्र होतात एका वेळेला, पण तुम्ही एकमेकांकडून नुसतं बघून स्मित केलं, एकमेकांशी एक शब्दही बोलला आणि अशा बातम्या झाल्या त्याच्या. खरं म्हणजे तिथे अनेक लोक होते, त्यांनी बघितलं. आम्ही एका सोफ्यावर बसलो, आम्ही तिथे कॉफी प्यायलो, 2 शब्द एकमेकाची ख्याली खुशाली विचारली आणि त्यानंतर दोघे म्हणजे सभेला म्हणजे आपलं खालचं सेटिंग सुरू आहे. त्याला तुम्ही सेटिंग म्हणा की त्याला राजकीय शिष्टाचार म्हणा की राजकीय संस्कृती म्हणा, पण सगळ्यांसमोर केलं, एकट्यात नाही केलं. आणि तिथे सगळे लोक होते, त्या सगळ्यांसमोर, कारण तिथे छोटीशीच रूम आहे, त्या रूममध्ये दुसरीकडे कोणी बसूच शकत नाही. त्यामुळे मी देखील, ते आले तेव्हा टॉयलेटमध्ये होतो, तिथनं बाहेर आलो, मी बसलो, ते बसले, ते कॉफी प्यायले, मी कॉफी प्यायलो, मी निघून गेलो, ते त्यांच्या रस्त्याला गेले. पण ह्या इलेक्शन नंतर एकूण राजकारण काय रंग कसं बदलेल याच्याकडे सगळ्यांचं, म्हणजे फक्त मुंबईच्या निमित्तानं खास करून फक्त महाराष्ट्रातलं नाही तर सगळ्या देशाचं लक्ष एका अर्थानं लागलेलं आहे. शरद पवारांनी काल जी माझाला मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल ते बरंच बोलले. तुम्ही त्या सगळ्या मुलाखतीबद्दल किंवा त्यांचं जे भाकीत आहेत नवनवीन त्याच्याकडे तुम्ही कसे बघताय? त्यांच्या कोणाच्याही भाकीतारी माझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय का तुम्हाला? एखादा मुख्यमंत्री
हा बाबा त्याची खुर्ची जाणार आहे, त्याचं सरकार कोलमडणार आहे, असं असलं तर काहीतरी टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. दिसतंय का तुम्हाला? माझा चेहरा तसाच आहे. मी प्रचार तेवढ्याच वेगानं करतोय. काय होणार नाही. राजीवजी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 वर्ष मीच मुख्यमंत्री आहे, 5 वर्ष हेच सरकार आहे, हे कोणी पाडू शकत नाही. बरं, असं बोलून तुम्ही आता किती जणांना दुःखी केलं? तुम्ही मराठी भाषेला एक जो चांगला शब्द दिलात, माझी गुंड, हा, तर तुम्हाला माझी गुंड चालतात तर माझे मित्र पण डेफिनेटली चालेल असं समजायचं का? आकडे जर का व्यवस्थित नाही आले महानगरपालिकेचे तर? नाही, का नाही येणार व्यवस्थित? आकडे व्यवस्थितच येणार आहे, काही अडचणच नाही. तुम्ही काळजी करू नका, 100% आकडे व्यवस्थित येतील. कॉन्फिडन्सने पुढे जायचं असतं. मी कॉन्फिडन्सने पुढे चाललो आहे. आमचंच या ठिकाणी सरकार येणार, महापालिका आमच्याच ताब्यात येणार, आमचाच महापौर होणार. देवेंद्रजी, तुम्ही आत्ता म्हटलात की तुम्ही 5 वर्षासाठी फिक्स आहात, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण उद्धव ठाकरे असं वारंवार म्हणतात की सरकार नोटीस पिरियडवरती आहे आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे सरकार राहील का नाही याची शाश्वती देता येत नाही. तर तुमचं तुम्ही जे 5 वर्ष आहात भरभक्कम असं सांगताय, ते नेमकं कोणाच्या जोरावरती आहात? म्हणजे शिवसेनेच्या जोरावरती आहात की नव्यानं तुमची जी मैत्री झाली अजित पवारांशी तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं असणार आहात? ही कोणती नोटीस आहे ती मी नोटीस केलेली नाही. राष्ट्रवादीशी माझा कुठलाही संबंध नाही, स्पष्टपणे सांगतो, कुठलाही संबंध नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जो राजकीय विश्लेषक आहे, ज्याला महाराष्ट्राचं राजकारण माहिती आहे, ज्याला आमची स्ट्रेंथ आजची माहिती आहे, तो हे एका मिनिटात सांगू शकतो की हे सरकार पडत नाही. बरं, असंच आता समजू आपण की आम्हाला ते कळत नाही, तर आम्हाला सांगा की का नाही पडणार? नाही, हे तुम्हाला कळावं, हे मला म्हणजे कळू नये हेच मला पाहिजे. कळालं तर त्याच्यावर काहीतरी उपाय कराल की नाही? त्यामुळे जे माझं सरकार आज एवढं चांगलं नीट बसलेलं आहे, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, ती थोडी अशी सांगता येते चॅनलवर. पण तुम्हाला काय असं वाटतं की जर समजा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंनी तर असंही सांगितलं की आम्ही कडेलोट करू, म्हणजे एक तर नोटीस पिरियड, दुसरा त्यांनी असं म्हटलं की कडेलोट करू. जर समजा त्यांनी कडेलोट करण्यासाठी तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडे 123 जण आहेत, तुम्हाला 145 जण पाहिजे आहेत, वरच्या 22 जणांची सोय झालेली आहे, असा याचा अर्थ घ्यायचा? नाही, आज तरी त्यांनी कडेलोट केला नाही आहे ना, त्यांचं आम्हाला समर्थन आहे. जर वेळ आली तुम्ही जसं जर म्हणताय की नाही, मी तर म्हणतो अशी वेळ येणार नाही. आणि आली तर आगे आगे देखिए होता है क्या. शिवसेनेतले काही मंत्री जे आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत असं जे भाकीत वर्तवलं जात आहे किंवा पक्ष फुटेल असं जे इथं नारायण राणे म्हटले होते, तर तसं काही होऊ शकतं का? मंत्री माझ्या संपर्कात सगळेच असतात, कारण मुख्यमंत्र्याशी मंत्र्यांना संपर्क करावाच लागतो, त्याशिवाय त्यांचं मंत्रिपद काही राहत नाही, किंवा त्यांना त्यांच्या सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या आमच्याकडेच पाठवाव्या लागतात. त्यामुळे ते माझ्या संपर्कात आहे. मला कुठलाही पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही आहे, कुठलाही पक्ष फोडण्याचा मी प्रयत्न देखील करत नाही आहे. मागो वैद्य असं म्हणाले होते की जर समजा शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तर शिवसेनाच फुटेल. मागो वैद्य म्हणाले असतील, मला माहिती नाही. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तुमच्याविषयी किंवा तुम्ही उद्धव ठाकरेंविषयी किंवा इतर कुणाविषयी काही बोलला तर त्याच्यामध्ये काही कुणी वावगं मानायचं काही त्याला कारण नाही. जेव्हा तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री जेव्हा प्रक्षोभक भाषा वापरतात, हे दिसायला चांगलं नाही दिसत. नाही, काय असतं की आपण ज्यावेळेस भाषण करतो की नाही, तर भाषण करत असताना अनेक वेळा तो जो आवेश असतो, त्या आवेशामध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात. आता त्याची भाषा जी असते ती त्या त्या भागातली भाषा कशी आहे त्या भाषेच्या आधारावर ते चालत असतं. पण मला असं वाटतं की असं काही बाबा म्हणजे मंत्री फार चुकीचं बोलतायत, फार प्रक्षोभक बोलतायत, असं माझ्या तरी लक्षात नाही आलेलं कुठे. नाही, अनेक मंत्री अनेक पद्धतीची मुख्यमंत्र्यांबद्दल, सरकारबद्दल, BJP बद्दल बोलतात, शिवसेनेचे आणि भाजपचेही लोक याच पद्धतीनं आता बोलतात. पण ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पक्ष, प्रमुख पक्ष एकमेकांची विश्वासार्हता ओरबाडताय आणि कमी करताय असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मी पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं असेल तर माझ्या कुठल्याही भाषणामध्ये मी अशा प्रकारचं कुठेही बोलत नाही, वैयक्तिक बोलत नाही, व्यक्तिगत टीका करत नाही. पण हे तर खरंच आहे की समजा मुंबईमध्ये रस्त्यांमध्ये 2,445 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असेल तर तो घोटाळा तर मांडावाच लागेल. ज्यावेळेस आम्ही युतीकरता बसलो त्यावेळी उद्धवजींना माझं म्हणणं असं होतं की एक 5-10 जागा मला कमी मिळाल्या तरी हरकत नाही आहे. आमची ताकद वाढली आहे, आमचे 15 आहेत, तुमचे 14 आहेत. आजही जर आपण लोकसभा विधानसभा दोन्ही बघितलं तर आम्हाला मिळालेली मतं जास्ती आहेत. पण तरी ठीक आहे, आपण सत्तेमध्ये एकत्रित आहोत, त्यामुळे काही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे.
आणि म्हणून काही जागा कमी मिळाला. मी त्यांना सांगितलं 105 जागा मला द्या, 122 जागा तुम्ही लढा. पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र करा की आपण लोकांपुढे एक अजेंडा घेऊन गेलो पाहिजे की ठीक आहे, हे जर घोटाळे घडले असतील तर यापुढे हे होणार नाहीत. महापालिकेची इमेज ही खराब झाली आहे, ती इमेज चांगलं करण्याच्या दृष्टीनं काहीतरी तर आपण मांडलं पाहिजे. आणि म्हणून माझा सातत्यानं तो आग्रह होता. फक्त हे सगळं करत असताना माझं एका गोष्टीवरचा आग्रह कायम होता की आपण एक कॉमन मिनिमम अजेंडा तयार करू की ज्याच्यामध्ये हे जे काही घोटाळे झाले आहेत, मग शेड्यूल रेटचा विषय असेल, इथल्या टेंडर्सचा विषय असेल, हे सगळे विषय आपण या अजेंड्यामध्ये घेऊ. आणि तो अजेंडा घेऊन जर लोकांपुढे गेलो तर लोकांचा विश्वास आहे आपण करू, नाही त्यांना मान्य होतं. पण देवेंद्रजी, ही कुठल्या प्रकारची पारदर्शकता तुम्हाला हवी आहे की तुम्ही पार्टनर इन क्राईम आहात? खरं तर तुमचा पक्ष जो की महापालिकेमध्ये सुद्धा सत्तेत आहे, 20 वर्ष त्यांच्या सोबत आहे, तुमचे काही भाजपचे सदस्य स्थायी समितीमध्ये होते, हे सगळे प्रस्ताव पारित होत असताना ते तिथं बघत होते, ते त्याच्यावरती त्यावेळेला काही बोलले नाही आहेत. ज्या वेळेला अशा पद्धतीनं घोटाळे फक्त तुम्हाला 2-2.5 वर्षांमध्ये दिसायला लागले की ज्यावेळेला तुमची युती तुटली विधानसभेला, त्यानंतर तुम्हाला घोटाळे दिसायला लागले. बरं, इथले कंत्राटदार जे टेंटेड आहेत ते तुम्हाला नागपुरात चालतात, ही कुठल्या प्रकारची पारदर्शकता आहे? नाही, ही पारदर्शकता कुठल्या प्रकारची आहे ते तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा तर आमची भूमिका काय होती महानगरपालिकेमध्ये, पक्वान्नाचं भरलेलं ताट असतं की नाही, त्यात लोणचं देखील लागतं, त्या लोणच्याची आमची भूमिका होती. स्थायी समितीमध्ये असे कित्येक प्रस्ताव मी तुम्हाला दाखवतो की आमच्या सदस्यांनी विरोध केला आणि त्यांनी काँग्रेससोबत मंजूर करून घेतले, त्यांनी मनसेसोबत मंजूर करून घेतले, त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन मंजूर करून घेतले. स्थायी समितीमध्ये अध्यक्षाची भूमिका, महापौराची भूमिका बॉडीमध्ये ही महत्त्वाची असते. त्या कुठल्याच अधिकाराचं पद आमच्याकडे नव्हतं, आम्ही तिथे विरोध केला. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे, सत्तेवर आल्यावरच दिसलं का? कारण सत्तेवर आल्यानंतर ते पाहण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. आयुक्तांच्या माध्यमातून सातत्याने असं का घडतं आहे, असा ज्यावेळेस अहवाल आम्ही मागवायचो त्यावेळेस त्यातला घोटाळा बाहेर यायचा. सत्तेमध्ये नव्हतं तर कसं मिळेल? याचा अर्थ गेल्या 20-25 वर्षामध्ये जे भाजप शिवसेनेची राजवट मुंबई महापालिकेमध्ये होती, त्यांनी मुंबईला ओरबाडलं, लुबाडलं, मुंबईची वाट लावली, असा त्याचा अर्थ घ्यायचा आपण? नाही, आता तुम्ही याला काय म्हणाल हे मी म्हणजे ओरबाडलं म्हणाल, लुबाडलं म्हणाल, पण मी दुसरं उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की 2006 साली या मुंबईमध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करायची. बघा, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मुंबईमध्ये आज एकही टर्शरी ट्रीटमेंट करणारा सीवेज ट्रीटमेंट प्लांट नाही आहे. मुंबईचं 2100 MLD सगळी जी विष्ठा आहे ही आपण समुद्रात टाकतोय. मुंबईसारख्या शहरामध्ये आमचा समुद्र खराब काय, तर एक थेंबही आम्ही ट्रीटमेंट करत नाही. इंग्रजांच्या काळातले ते सेटलिंग प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करतो. थोडक्यात गेल्या 20-25 वर्षामध्ये जे भाजप आणि सेनेची सत्ता जी इथं होती त्यांनी मुंबईचं काही फार भलं केलं नाही, असं त्याच्यातनं निचोड त्याचा काढता असं आहे की आता भाजप असं म्हणते की शिवसेनेनं केलं, पण आमच्यासाठी सर्वसामान्य मतदारांसाठी या 2 पक्षांची सत्ता इथं होती, ज्यांनी मुंबईसाठी जे करायला हवं होतं बेसिक गोष्टी त्या त्यांनी केल्या नाहीत, असा त्याचा निष्कर्ष निघतो. नाही, हा निष्कर्ष निघणारच आहे. याचं कारण काय आहे की मुंबईमध्ये हे झालेलं नाही आहे, हे स्पष्टच आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे झालं पाहिजे, हाच तर आग्रह होता. आता ज्यावेळी आम्हाला ही मोठी भूमिका करायची वेळ आली, आत्तापर्यंत तर त्यांच्यासोबत आम्ही चाललो होतो फरफटत, कारण आमची तेवढी ताकद नव्हती किंवा आम्हाला माहिती नव्हतं आमची एवढी ताकद आहे, त्याच्यामुळे आम्हाला से देखील नव्हता. आता आम्हाला से मिळाल्यानंतर जर आम्ही चूप बसलो असतो तर आम्ही नालायक ठरलो असतो. आम्हाला से मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, हे सुधारलं पाहिजे आणि म्हणून सुधारण्याच्या पाठीमागे लागलो. पण देवेंद्रजी, मुद्दा असा की तुम्हाला आपद्धर्म आणि शाश्वत धर्म हे तुमचे खूप आवडते शब्द आहेत. आता शिवसेनेचा आपद्धर्म दूर करण्यासाठी तुम्ही शाश्वत धर्म म्हणून हे बाहेरून आलेल्या सगळ्या पक्षातल्या लोकांना घेता आहात. म्हणजे 2-2 तास आधी आलेल्या लोकांना तुम्ही उमेदवारी दिल्या, म्हणजे याचं गणित कळत नाही. किंवा बाहेरच्या पक्षातून तुम्ही RN सिंगना आल्यानंतर आमदारकी दिली, प्रवीण दरेकरांना तुम्ही आमदारकी दिली, त्यामुळे तुम्हाला गणित कळू शकत नाही. त्यामुळे मुद्दा असा आहे की निष्ठावंतांना कुठलीही संधी या पक्षात नाहीये का? मुद्दा असा की निवडणुकांचं फक्त गणित डोळ्यासमोर ठेवून, फक्त आकड्यांचं गणित डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही इथल्या लोकांना ट्रीट करणार आहात का? 90% निष्ठावंत आहेत, 90% तिकीटा निष्ठावंतांना आहे. 10% असे आहेत जे बाहेरून आलेले आहेत, काही वेळेवरही आलेले आहेत, खरं आहे काही वेळेवर आले आहेत, पण शेवटी आलेल्यांचं समर्थन तुम्ही कसं काय अडचण आहे? कधीतरी ते येणारच आहे ना. कॉल सेंटर आहे आता भाजप म्हणजे कॉल सेंटर आहे की या त्या पक्षात जागा नाही मिळाली तर कॉल सेंटरवरती फोन करायचा, या पक्षात या तुम्हाला तिकीट तयार आहे. आमचा पक्ष कसा चालवायचा आम्हाला चालवू द्या ना, आम्हाला ठरवू द्या ना, ते तुम्हीच ठरवणार का?
आमचा पक्ष कसा चालवायचा. अच्छा, तुम्हाला मतं कशी द्यायची हे मात्र तुम्ही ठरवणार की तुम्ही आम्हाला मतं द्या, कारण पारदर्शक आम्ही जे आणि लोकांनी चालवतोय प्रश्न नाही आम्ही जे विचारायचे. चालवतोय प्रश्न ते जर विचारायचे नाही, हे लोकांना- कसं काय ते जर असू लोकांना पसंत असेल तर लोक मतं देतील. नाही, मुद्दा असा जर आहे पसंत की नसेल तर अगदी- देणार नाहीत. अगदीच पण मान्य देवेंद्रजी, आहे. हे सगळं करताना तुम्हाला आतून काय वाटतं? नाही आतून मी तुम्हाला एक सांगतो की मी पक्ष कन्व्हिक्शननी चालवतो, घाबरून नाही चालवत. आणि कुठल्याही गोष्टीकडे जाण्याच्या मार्गामध्ये तुम्हाला अनेक अडचणी असतात, त्या अडचणींवर मात द्यावी लागते. ती मात देत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग असतात. आपला जो मूळ मार्ग आहे तो न सोडता कधी कधी थोडासा आडमार्ग घ्यावा लागतो, तो घेतला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला जाताच येणार नाही जिथे जायचं आहे. नाही, घाबरणं हा एक भाग झाला. काही वेळेला असं असतं ना की मनच खातं आपलं. म्हणजे आता उदाहरणार्थ की मगाशी तुम्ही त्या पप्पू कलानीच्या पक्षाच्या बद्दल बोललात. ज्या व्यक्तीच्या बद्दल भाजपनंच रान उठवलं होतं, त्या व्यक्तीच्या संबंधित पक्षाला आपण जवळ घेणं, तर हे काही ते आनंद म्हणून तर घेतलं नाही ना. कुठे घेतलं मी तेच सांगतो. असं आहे की नाही घेतलं. युती आहे म्हणजे काय आहे? नाही, ते एका ती त्यांच्याशी नाही, ती एका सिंधी समाजाच्या एका आघाडीशी होती आमची. स्टेजवर तलवारी घेऊन कोण आलं होतं तिथं नाही नाही त्यावेळेला? कोण ते आमच्याकडे कोणी आलं नव्हतं. आणि तुम्हाला दुसरंही सांगतो, तुमचा प्रश्न येणार आहे म्हणून सांगतो की एक व्हॉट्सॲपवर एक व्हायरल केलं गेलं मोदीजींचा आणि कलानींचा. आता हा फोटो व्हायरल कोणी केला सांगा बरं? हा तयार कोणी केला? माझ्याजवळ माहिती आहे कोणी तयार केला. योग्य वेळी ती माहिती बाहेर काढेन मी. कोणी तयार केला? भाजपच्या स्टेजवर आला होता का नव्हता आला? मला माहित नाही, मी नव्हतो कुठल्या स्टेजवर. कधीतरी वाजपेयींचं ते भाषण आवडतं का, म्हणजे आठवतं का तुम्हाला की जेव्हा वाजपेयींचं एक दिवसाचं सरकार पडलं होतं आणि तेव्हा त्यांनी भाषण केलं होतं की पार्टी आएगी जाएगी, सत्ता आएगी जाएगी, लेकिन ये लोकतंत्र बचना चाहिए, तत्व वाचली पाहिजे असं वाजपेयी म्हणाले. कधीतरी आठवत नाही का हो तुम्हाला की वाजपेयींचे ते मुद्दे, त्याच भाषणावर वाजपेयींची काम ती तत्व, ज्या तत्वावर भाजपची स्थापना झाली त्याच भाषणावर काम चाललेलं आहे. तुम्हाला ते दिसत नाही. हे म्हणजे हे जे काही चाललेलं आहे हे त्याच तत्वावर चाललं आहे. अच्छा, आज हा पारदर्शिताचा अजेंडा काय आहे? हा अजेंडा वाजपेयींनी आणलेला अजेंडा आहे. आज कदाचित या ठिकाणी हा अजेंडा का चालवतोय आम्ही आणि लोक का रिस्पॉन्स देत आहेत? हा वाजपेयींनी आणलेला अजेंडा आहे. कदाचित- त्यामुळे आपण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की या ठिकाणी तुम्ही ज्या नजरेनं पाहता ते महत्वाचं नाही आहे, जनता कुठल्या नजरेनं पाहते ती महत्वाचं आहे. आज हा जो काही संघर्ष आम्ही करतो आहोत या ठिकाणी, खरं म्हणजे सोपं होतं ना. मी तेच सांगतो की सोपं होतं. आम्ही शिवसेनेसोबत युती करून टाकली असती आणि गेलो असतो ना पुढे, पण आम्ही नाही केली. आम्ही पारदर्शितेच्या अजेंड्यावर त्या ठिकाणी ठाम राहिलो, यापुढे ठाम राहू. कारण आमचं स्पष्ट मत आहे, सत्ता हे आमचं साध्य नाही आहे, ते आमचं साधन आहे. त्या साधनाचा उपयोग करून आम्ही सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवतोय आणि ते सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. छोटासा प्रश्न असा आहे की या सगळ्या लोकांना ज्यांनी हाफ मर्डर केलाय कधीतरी, ज्याच्यावरती कधीतरी खुनाचा आरोप होता, ज्याच्यावरती कधीतरी खंडणीचा आरोप होता आणि तो आता तुमच्या दृष्टीने स्वच्छ आहे कारण त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेले नाही आहेत, तर अशा लोकांना सोबत घेऊन तुम्ही सबका साथ सबका विकास किंवा तुमचा जो काही पारदर्शी आणि स्वच्छ कारभार आहे असा कारभार याच लोकांच्या जीवावर करायचा असं तुमचं पक्क ठरलंय का? म्हणजे ते एकदा लोकांना सांगितलं की क्लिअर होऊन जाईल की महाराष्ट्रात यापुढे फक्त माजी गुंड असतील तर या लोकांच्या जीवावरच आपल्याला स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करता येईल. नाही, मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो, किती लोक आहेत? त्यांच्या भरोश्यावर कसा कारभार चालेल? समजा आमचे 100 लोक निवडून आले. मला आश्चर्य नाही, वाटलं- मी एक प्रश्न विचारतो, उत्तर घ्या. 100 लोक निवडून आले आणि त्याच्यातला एक असा आहे की ज्याच्यावर कधीतरी केसेस होत्या. खरं म्हणजे माझा तर याच गोष्टीला आक्षेप आहे की ज्या व्यक्तीला कोर्टानं पूर्णपणे निर्दोष सोडलं त्या व्यक्तीला तुम्ही दोषी कसं ठरवू शकता? म्हणजे हा कुठला न्याय आहे? नाशिकमध्ये ज्या पवन पवारला तुम्ही घेतलं त्याच्यावर अजूनही 10 केसेस आहे, खंडणीसारखे गुन्हे. तुमच्या माहितीकरता सांगतो, त्याला तिथल्या लोकल युनिटनी घेतल्यानंतर मी स्वतः लोकल युनिटला सांगितलं की हे मला मान्य नाही आहे. मी स्वतः सांगितलं लोकल युनिटला की मान्य पण नाही. तरी तो पक्षात आहे म्हणजे नाही, लोकल घेऊन युनिट ऐकत टाकलं नाही का त्यांनी. तुमचं? त्यांनी घेऊन टाकलं. त्याच्यानंतर आम्ही नोटीस दिली, लोकल युनिटलाही नोटीस दिली की अशा प्रकारे आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला लोक घेता येणार नाहीत. देवेंद्रजी, मला जरा वेगळ्या विषयाकडे यायचं आहे. आपण आत्तापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून पारदर्शकता आणि भाजपने देखील हाच मुद्दा ठेवला आणि अगदी म्हणजे निवडणुका 10 दिवसांवर 15 दिवसांवर आल्यानंतर केंद्राचा अहवाल आला आणि केंद्राने सर्टिफिकेट दिलं की मुंबई महानगरपालिकेचा हा कारभार जो आहे तो पारदर्शक आहे, नंबर 1 ची मुंबई महानगरपालिका आहे. तुमचंच सरकार आहे केंद्रामध्ये, मग भाजपने जो मुद्दा घेतला त्यालाच खोडून काढणारा अहवाल केंद्राने दोन मला याचं उत्तर द्यायचं आहे. एक मिनिट प्लीज राजूजी, हा फार महत्वाचा विषय आहे.
म्हणजे अजून मी एवढं स्पष्ट करून सांगितल्यानंतर अजून कोणाच्या लोकात कन्फ्युजन असेल? नाही कन्फ्युजन नाही आहे माझा प्रश्न. नाही, आपण ऐकून घ्या. आपण फार चांगला मुद्दा, मी आपले आभारी आहे. हे गेलंच पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत. पहिली गोष्ट अशी आहे की इकॉनॉमिक सर्व्हे आला. या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये त्यांनी शहरांचं काही रेटिंगच्या संदर्भात काही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की एक बेंगलोरची संस्था आहे, या संस्थेच्या अहवालाचा आम्ही आधार घेतला आहे आणि त्या संस्थेच्या अहवालावर हे रेटिंग झालं आहे, कारण आमच्याजवळ क्रेडिबल कुठली माहिती नाही आहे. त्याच्यामध्ये एक ग्राफ आहे, तो ग्राफ आहे ट्रान्सपरन्सीच्या संदर्भात आणि त्या ग्राफमध्ये मुंबई सगळ्यात वर दिसत आहे. पण ज्यावेळेस टेक्स्ट आहे त्या टेक्स्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या क्रमांकावर हैदराबाद आहे. आणि म्हणून मग त्या अहवालामध्ये मी गेलो. म्हणजे ते ग्राफिक जे होतं ते दुसरं होतं आणि त्याचं हेडिंग दुसरं होतं. मग अहवालामध्ये मी गेलो, त्या अहवालामध्ये असं लक्षात आलं की मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे. ते ठीक आहे, चांगलं आहे, 3ऱ्या क्रमांकावर आहे. मग 3रा क्रमांक कसा मिळाला मुंबईला? तर एकूण 12 पॅरामीटर होते. या 12 पॅरामीटरमधले 4 पॅरामीटर राज्य सरकारशी संबंधित होते. त्या 4ही पॅरामीटरमध्ये मुंबईला 10 पैकी 10 मार्क मिळाले. 5ही ट्रान्सपरन्सीचे जे मुद्दे आहेत, 5 मुद्दे माझ्या ते मुद्दे आहेत, मी सांगितले माझ्या सभांमध्ये, या 5ही याच्यावर 0 मार्क मिळाला. म्हणजे जे आम्ही सांगत होतो की या ठिकाणी ट्रान्सपरन्सी नाही आहे ते त्या अहवालाने अधोरेखित केलं. पण म्हणजे मला अर्धवटराव म्हणतात, पण घाईघाईमध्ये त्यांचे जे सल्लागार आहेत यांनी अहवाल वाचलाच नाही. कदाचित इंग्रजीत होता, त्याच्यामुळे आपण आपली मराठी अस्मिता आहे ना, त्याच्यामुळे इंग्रजी अहवाल वाचावं की नाही वाचावं हा प्रश्न असू शकतो. वाचतात नाही, हुशार आहेत सगळे, तो प्रश्न नाही आहे. पण ही अस्मितेचा प्रश्न आहे ना की इंग्रजी अहवाल वाचायचा कसा. अहवाल वाचलाच नाही आणि डायरेक्ट ते आपलं ग्राफिक घेऊन आणि मग सभेमध्ये, म्हणजे शेवटी उद्धवजी देखील एक मोठे नेते आहेत ना, ते आपलं त्यांना जर असं माहिती असतं तर ते थोडी बोलले असते. त्यांनी आपलं ते आदित्यांना बसवलं तिथे, ते अहवाल घेऊन बसले. मग उद्धवजी म्हणाले आणा तो अहवाल. मग त्यांनी तो अहवाल दाखवला, बघा कसं केंद्र सरकारने आम्हाला ट्रान्सपरंट केलाय. मग मला दुसऱ्या दिवशी त्या अहवालाची चिरफाड करावीच लागली. शरद पवार असे म्हणाले की जेव्हा जुनं भाजप सरकार होतं त्यावेळी जुने जाणते नेते होते आणि शिवसेनेचे बाळासाहेब होते, त्यांच्यामध्ये मायेचा ओलावा होता. पण आत्ताच्या भाजपच्या नेत्यांमध्ये तो ओलावा राहिलेला नाही आहे आणि तीच कटुता खाली पर्कोलेट होत आलेली आहे. तुम्हाला असं वाटतंय? असं कोण म्हणालं? शरद पवार म्हणाले स्वतः. आमचा ओलावा त्यांना कसा कळेल? आमचा ओलावा त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. अच्छा, तुम्हाला माहिती आहे, फार लक्ष आहे तुमचं आमच्यावर. आजही भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदींपासून तर शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही कोणालाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विचारलं तर सगळ्यांच्या मनामध्ये आजही आदर आहे. आजही त्यांचं नाव, शिवसेनेशी आमचं आज राजकीयदृष्ट्या भांडण चालू असेल पण तरी देखील आम्ही त्यांचं नाव घेताना आदरानेच घेतो. कारण जी युती झाली त्या युतीमध्ये त्यांना नेहमीच ते स्थान आम्ही दिलं. तो ओलावा त्यांच्यासोबत नेहमीच राहिला. पण आता हा काही एका बाजूनी नसतं, हे प्रेम दोन्ही बाजूनी करायचं असतं. ते दोन्ही बाजूचं प्रेम आहे, आमच्याकडनं तर आहे, त्यांच्याकडनं आहे की नाही आता थोडी शंका वाटते. देवेंद्रजी, पण एकूण शिवसेनेबरोबरचे किंवा शिवसेनेनं विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये जाणं हे भाजपला जरा अडचणीचं झालं नाही? अडचणीचं त्यांना जास्त आहे, आम्हाला काय अडचणीचं? अडचणीचं अशासाठी कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेली दीर्घकाळ सत्तेमध्ये होते, त्यामुळे त्यांचं विरोधी पक्षमध्ये असणं, त्यांना विरोध करण्याला काही एक नैतिक अधिष्ठान नव्हतं, त्यांच्या विरोधाला क्रेडिबिलिटी नव्हती, जी क्रेडिबिलिटी शिवसेनेकडे आहे. आणि शिवसेना प्रत्येक मुद्द्याला जेव्हा विरोध करते तेव्हा एक क्रेडिबल, म्हणजे सत्तेत असून सुद्धा ते विरोध करतात. त्याच्यामुळं आणि दीर्घकाळ विरोधी पक्षामध्ये राहिलेले असल्यामुळं जर शिवसेनेला आपल्या बरोबर ठेवण्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावर जर तुम्हाला यश आलं असतं तर जी एक वातावरण आता निर्माण झालेलं आहे भाजपच्या विरोधात काही अंशी का होईना ते तुम्हाला रोखता आलं असतं. नाही, मला त्याच्यापेक्षा उलट वाटतं. मला असं वाटतं की यात शिवसेनेचं नुकसान होतं, फायदा नाही होत. कारण लोकांना हे समजतं की तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही विरोधी करता आहात, दोन्ही भूमिका एका वेळी नाही करतायत, एक कुठली तरी भूमिका करावी लागते. बाय अँड लार्ज पण मी असं बघितलं आहे की काही गोष्टी पब्लिक पोस्चरिंगच्या असतात. अदरवाईज आम्ही आता राज्य सरकारमध्ये काम करत असताना कॅबिनेटमध्ये एकत्रित निर्णय घेतो आणि 99.99% निर्णय हे आमचे बिनावादाचे, कुठल्याही प्रकारचं म्हणजे मतदान न होता किंवा मतविभाजन न होता त्या ठिकाणी होत आहेत. देवेंद्रजी, एक जो मुद्दा आहे ज्याच्याबद्दल उद्धव ठाकरे फार आग्रही आहेत, गेल्या काही काळापासून तर खास करून त्यांनी तो मुद्दा लावून धरला, ज्याच्यासाठी त्यांचे मंत्री रात्री 10 वाजता आचारसंहिता आल्यानंतर तुम्हाला भेटायला आले, तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला हे सरकार, महाराष्ट्रातलं तुमचं सरकार, ते काही अनुकूल नाही आहे.
तुमच्याच पक्षानं जो उत्तर प्रदेशमध्ये जाहीरनामा केला तिथं त्यांनी असं आश्वासन दिलं. आज अमित शहानी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कटिबद्ध आहोत उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी. मग जर उत्तर प्रदेशमध्ये ती नोटाबंदी जर कर्जमाफी होऊ शकते तर ती महाराष्ट्रात का नाही हा एक प्रश्न. आणि उद्धव ठाकरेंनी तर त्याच्याही पुढे जाऊन असं सांगितलं की जर कर्जमाफी झाली तर आम्ही 100% तुमच्याबरोबर राहू. कितपत ते तुम्हाला साध्य होईल? नाही, कर्जमाफीला आमचा विरोध बिलकुल नाही आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं की कर्जमाफी केली पाहिजे, पण ती कधी केली पाहिजे याबद्दल माझं काही वेगळं मत आहे. 2008 साली आपण कर्जमाफी केली, 2009 साली कर्जमाफी केली. या कर्जमाफीनंतर बँकांना फायदा झाला, पण 2009 साली आणि 2010 साली पुन्हा सगळे शेतकरी कर्जबाजारी झाले आणि 2010 साली सर्वाधिक आत्महत्या झाल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या 2012 साली झालेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीतनं जोपर्यंत कर्ज परत फेडण्याची त्याची ऐपत आपण तयार करणार नाही, किती वेळा कर्जमाफी केली आपण तरी देखील शेतकरी सक्षम होणार नाही. जर गुंतवणूक न करता आजही तुम्ही जर त्यांची कर्जमाफी केली तर महाराष्ट्रात तरी, उत्तर प्रदेशचा महाराष्ट्राची तुलना का नाही होऊ शकत? इतकी सुपीक जमीन आहे उत्तर प्रदेशाची की त्या ठिकाणी उत्पादकता अत्यंत हाय आहे. महाराष्ट्रात ती नाही आहे. आपली जमीन, आपला पाऊस हा तेवढा आपल्याला मदत करणारा नाही आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की पहिल्यांदा शेती क्षेत्रात गुंतवणूक करावी, शेतकऱ्याला सक्षम करायचा प्रयत्न करावा आणि त्याच्यानंतर कर्जमाफी करावी. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही कर्जमाफी केली तर आम्ही 100% सरकारबरोबर राहू. महापालिकेच्या निवडणुकीनंतर ती कर्जमाफी करण्याची वेळ येईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की कर्जमाफीची वेळ ही शेतकरी ज्यावेळेस पुन्हा कर्जबाजारी होणार नाही अशा परिस्थितीत त्याला आणून मला हा विश्वास आहे की आता 3-4 वर्षात ती स्थिती आम्ही आणू शकू, निश्चित आणू शकू. तुरीचा तुम्ही खरेदी केंद्र तुरीची बंद आहेत, हमीभाव मिळत नाही म्हणून खाजगी व्यापाऱ्यांची तूर खरेदी बंद आहे आणि सरकारने जी फेडरेशनने जी सुरू केली आहेत आणि नाफेडची तिथं खरेदी बंद आहे आणि मागच्या महिन्याभरापासून पेमेंट नाही ज्यांनी महिन्याभरापूर्वी घातली. पूर्णपणे तुरीची खरेदी चालू आहे आणि रेकॉर्ड खरेदी केली. कालच आम्ही पॅकेज दाखवलं. नाही, तुम्ही पॅकेज एखाद्या ठिकाणचं दाखवता. ते काय असतं मराठवाड्यात ठिकाणी लोकांना नाही मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो काय असतं की थोडीशी गॅप पडली की तुमचं पॅकेज तयार होऊन जातं. आता इतक्या रेकॉर्ड प्रमाणात तुरीची खरेदी केली की गोडाऊन कमी पडले. गोडाऊनमध्ये ठेवायला जागा नाही म्हणून बंद आहे. गोडाऊनला जागा नव्हती, मग भाड्याने जागा घेतल्या, तेही कमी पडलं. आता एका दिवसात तर गोडाऊन तयार होऊ शकत नाही, त्यामुळे थोडीशी गॅप पडली. ॲप्रिशिएट व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण तुमचे मित्र पक्षात ॲप्रिशिएट करत नाही. कारण राजू शेट्टी काल म्हटले की हे सरकार शेतकरी विरोध आहे. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन त्यांनी तर थेट शिवसेनेला पाठिंबा देऊन टाकला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत, नाशिक महापालिकेत. आणि सुप्रिया सुळे तर आज असं म्हटलं की कांद्याला आणि तुरीला भाव मिळत नाही, मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते असाही प्रश्न विचारला. खरंच झोप लागते तुम्हाला? नाही, राजू शेट्टींचं दुखणं वेगळं आहे. आता ते दुखणं काय आहे हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही. ते ठीक आहे, त्यांचं वेगळं दुखणं आहे. पण ठीक आहे, मला राजू शेट्टींबद्दल आदर आहे. शेतकरी नेता आहे, ते कधी कधी नाराज होत असतात, मग आम्ही त्यांना ठीक करत असतो. आणि सुप्रिया त्यांचा विषय तर त्या कधी कधी बोलत असतात, त्यांना कधी कधी वेळ मिळतो राजकारणाचा, देवेंद्रजी या विषयावर बोलतात. प्रश्न नाराजीचा नाहीये, ते थेट तुम्हाला शेतकरी विरोधी पण म्हणून टाकतात आणि शिवसेनेबरोबर जाऊन व्यासपीठावर बसतात, त्यांना जाहीर पाठिंबाही देऊन टाकतात. त्यामुळे जास्त चिंतेचा विषय वाटतो. आमच्या व्यासपीठावरही ते दिसतील आणि आम्हीच कसे शेतकऱ्यांकरता काम करतो हे देखील सांगतील. सीएम साहेब, किरीट सोमय्या यांनी एक नवीन मुद्दा उपस्थित केला होता की 7 अशा कंपन्या आहेत ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालंय आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत आव्हान दिलंय. आज तुम्ही देखील हे आव्हान दिलंय की साहेब आपली संपत्ती घोषित करणार का? तर भाजपचा हा पारदर्शी अजेंडा ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीपर्यंत जाणार का? नाही, मी असं नाही म्हटलंय. मी एवढंच म्हटलं की आज माझ्यावर एक आरोप लावायचा प्रयत्न केला त्यांनी, त्याचं मी उत्तर दिलं, हायकोर्टाचा निर्णय वाचून दाखवला आणि त्यानंतर मी सांगितलं की राजकारणामध्ये या फेब्रुवारीमध्ये मला 25 वर्ष पूर्ण होतील लोकप्रतिनिधी म्हणून. मी 1992ला 22 फेब्रुवारीला निवडून आलो, त्यामुळे 22 फेब्रुवारी 17ला 25 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून माझे पूर्ण होतील. या 25 वर्षामध्ये माझ्या संपत्तीमध्ये कुठली वाढ नाही आहे. म्हणजे जी काही त्याची किंमत वाढली आहे, कारण जी जमीन सगळी वडिलोपार्जित आहे. मी एक नव्या पैशाची स्वतःची माझी संपत्ती नाही आहे. माझ्या संपत्तीत 2च प्रकारची वाढ आहे. एक वाढ म्हणजे जी नॅचरल ग्रोथ असते, म्हणजे 1940 सालचं माझं घर आहे, त्याची किंमत 99 साली 35 लाख वगैरे असेल तर आता ती 3.5-4 कोटी रुपये झाली, ही वाढ आहे. आणि दुसरी वाढ म्हणजे लग्न झाल्यामुळे पत्नीची संपत्ती माझ्या संपत्तीत ॲड झाली, एवढीच माझ्या संपत्तीतली वाढ आहे.
बाकी एवढ्या वर्षात माझ्या संपत्तीतली वाढ नाही. त्यामुळे मी सांगितलं की माझ्यावर आरोप करता तर त्यावेळेस मी माझी संपत्ती घोषित करतो, तुम्ही देखील तुमची संपत्ती घोषित करा ना. कारण आज ज्यावेळेस आपण बघतो की म्हणजे असं बोलणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण मराठी माणसाचं आम्ही कैवारी आहोत म्हणत मराठी माणसाचे प्रश्न उचलता मराठी माणसाच्या नावावर श्रीमंत झालेले अनेक लोक आपण या ठिकाणी बघतो. त्यामुळे तशा लोकांनी माझ्यावर जर बोट उचलून दाखवलं तर मी काय आहे हे मी नक्कीच सांगणार आहे आणि त्यांनाही आव्हान देणार आहे की तुम्ही काय सांगा ना, ते आव्हान मी देईल. सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे भाजपचे नेते भाजपचे कार्यकर्ते सामना खूप जास्त वाचतात का, किंवा खूप जास्त ती टीका जीवाला लागते का की 3 दिवस सामना बंद ठेवण्याची मागणी केली आपण? नाही, अशी मागणी नाही केलेली. सामना बंद ठेवायची मागणी नाही केलेली. या ठिकाणी एवढंच आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या लोकांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही कुठल्याही वृत्तपत्राला त्या ठिकाणी हे छापू देत नाही, जाहिरात छापू देत नाही, तुम्ही ॲडिटोरियल छापू देत नाही, तर मग सामनाच्या मध्ये जे छापलं जात आहे हे ॲडिटोरियलच आहे. आणि मग त्याच्यावर तुमचा काय कंट्रोल आहे? एक तर बाकीच्यांनाही छापू द्या, ॲडिटोरियल नाही तरी जाहिराती छापू द्या. आम्ही मागणी केली होती, कारण महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनने पहिल्यांदा यावेळेस कोणीही शेवटच्या 2 दिवसात जाहिराती छापायच्या नाही असा निर्णय केला. केंद्रात छापता येत आहेत, उत्तर प्रदेशात छापता येत आहेत आणि महाराष्ट्रात छापता येत नाही आहेत. आणि म्हणून मग आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला की एकाला तुम्ही जर लेवल प्लेइंग फील्ड म्हणताय तर तो लेवल प्लेइंग फील्ड सर्वांनाच असला पाहिजे. आणि म्हणून तेवढ्याकरता ते सांगितलं आहे. बाकी सामना किती छापला तरी, आणि सामना आमच्यापेक्षा तुम्ही जास्त वाचता. मुळामध्ये सामना वाचणारे लोक किती असतील? एक लिमिटेड लोक आहेत. पण सामनाला प्रसिद्धी काय आहे? कारण सामनात काही लिहिलं की देशभरातले चॅनल त्याला दाखवतात आणि त्याच्यावर एक न्यूज बनते. देवेंद्रजी, आज तुमच्यावरती राज ठाकरेंनी टीका केली की तुम्ही जे कॅम्पेन केले हा माझा शब्द आहे, तर याच्यावरनं तुमच्यावरती अशी टीका केली की तुम्ही 6,500 कोटीचं कल्याण डोंबिवलीला जे पॅकेज जाहीर केलं होतं ते दिलेलं नाहीये. तर या मुख्यमंत्र्यावरती कशा पद्धतीने विश्वास ठेवायचा? काही लोकांना फक्त पॅकेजचीच भाषा समजते. कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणुकीच्या वेळेस मी गेलो तेव्हा स्मार्ट सिटी काय असते हे मी सांगितलं. स्मार्ट सिटी बनवण्याकरता कुठले कुठले प्रोजेक्ट हाती घ्यावे लागतील ते सांगितलं. त्या प्रोजेक्टची किंमत किती आहे हे मी सांगितलं. हा पैसा कसा केंद्र सरकार देणार, किती राज्य सरकार देणार, तो कसा उभा करणार हे मी सांगितलं. हे मी कधीही बोललो नाही की 6,500 कोटीचं पॅकेज देणार, हे कधीही बोललेलो नाही. माझी भाषणं काढून घ्या. पण हे 6,500 कोटी रुपये कुठनं येणार हे मी सांगितलं आहे आणि आजही मी त्याच्यावर कायम आहे. 1,000 कोटी रुपये कल्याण ग्रोथ सेंटरला मी दिलेले आहेत ऑलरेडी MMRDA मधनं. आणि 6,500 कोटीचं काय गोष्टी करता 14,000 कोटी रुपयाची मेट्रो ही मी कल्याणमध्ये नेली आहे. पण समजा महापालिकेने देरे हरी पलंगावरी अशी जर भूमिका घेतली तर मात्र याच्यात फारसं काही आम्हाला करता येणार नाही. पण तरी मी त्या ठिकाणी महापौरांशी बोललो, मी स्वतः आयुक्तांना सांगितलं आहे आणि आयुक्त ते सगळे प्रस्ताव तयार करतात. तुमच्यावरती असाच एक आरोप होतो या ह्याने की मुख्यमंत्री जी विकासाची भाषा करतात त्यातल्या बऱ्याचशा योजना ह्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात, नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतात, तर मुख्यमंत्री राज्याची तिजोरी दाखवून महापालिकेच्या मतदारांना भुलवतात असा एक आरोप होतो, टीका होते तुमच्यावर. नाही, मी तर काय आहे की जे केलं आहे ते सांगतोय. उदाहरणाच्या दाखल आपल्याला सांगतो की मागच्या सरकारमध्ये मुंबईमध्ये 15 वर्षामध्ये 13 वर्ष धरू आपण, 13 वर्षामध्ये 10 किलोमीटरची मेट्रो तयार झाली. आता मी सांगितलं होतं की मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं मी तयार करणार. मुंबईमध्ये मी 2 वर्षामध्ये रेकॉर्ड टाईममध्ये 172 किलोमीटरच्या मेट्रोच्या जाळ्याला मान्यता दिली. 120 किलोमीटरचं प्रत्यक्ष काम सुरू केलं. शेवटी आज आपण जर बघितलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये पैशाची कमतरता नाही आहे. या ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट नीट असला पाहिजे, तो तयार केला पाहिजे. तो कुठलेही आज जगातल्या ज्या फायनान्शियल एजन्सीज आहेत त्या मुंबईमध्ये आपल्याला पैसे द्यायला तयार आहे. मला जायकाने पैसे दिले ट्रान्स हार्बर लिंक करता. 18,000 कोटीचा तो देशातला सगळ्यात मोठा समुद्री सेतू आहे. 18,000 कोटीपैकी 16,000 कोटी रुपयाचं त्यांनी कर्ज मला दिलं आणि त्या 16,000 कोटी रुपयामध्ये 40 वर्षाचं ते कर्ज आहे. 40 वर्षांनी परतफेड करायची आहे. पहिले 10 वर्ष मला 1 पैसा द्यायचा नाही आहे आणि 0.5% त्याच्यावर इंटरेस्ट ते घेणार आहे. किंवा मेट्रो 3 जी आहे, जी अंडरग्राऊंड आहे, जी सगळ्यात मोठी मेट्रो आहे, त्याच्याकरता 18,000 कोटी रुपये असे जायकाने दिले आहेत. आज ADB पैसे द्यायला तयार आहेत, आज वर्ल्ड बँक पैसे द्यायला तयार आहे. पैसा हा प्रश्न नाही आहे, काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. पण इच्छाशक्ती दाखवतानाच एक आरोप होतोय की
तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून महापालिकांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप गरजेपेक्षा जास्त व्हायला लागलाय म्हणून हस्तक्षेप तर आम्ही करतच नाही, महापालिकांना मदत करायचा प्रयत्न करतो. पण बघा ही किती दुटप्पी भूमिका आहे. महापालिकेत भ्रष्टाचार झाला तर आम्हाला विचारलं जातं की तुम्ही काय करत होतात, तुम्ही ऑडिट का केलं नाही, तुम्ही कमिशनर दिलाय, तो कमिशनर काय करत होता. आणि दुसरीकडे आम्हाला विचारलं जातं की महापालिकेत हस्तक्षेप का करता. पण मी तरी स्पष्टपणे आपल्याला सांगतो, आम्ही हस्तक्षेप कुठल्याही एकही महानगरपालिका अशी दाखवा की ज्यात आम्ही हस्तक्षेप केला आहे. महानगरपालिकेला मदत करायचं काम निश्चित करतो. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आणि शिवसेना दोघांनी एकमेकांवरती टीका करताना अगदी रामायण महाभारत काढलं, कौरवाले पांडवाले, पण तुम्ही दोघांनी शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही असं काहीसं चित्र आहे. ते म्हणतात आमचे, तुम्ही म्हणता तुमचेच कसे काय फक्त. म्हणजे सेना तर थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली, म्हणजे महाराजांनाही सोडलं नाहीये तुम्ही. नाही, महाराजांवर कोणाचाच म्हणजे अधिकार असू शकत नाही की महाराजांचं काही छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड असं थोडी आहे की. महाराज सगळ्यांचेच आहे. आम्ही जन्मापासून महाराजांच्या कथा ऐकतच मोठे झालो आहोत. महाराजांनीच आम्हाला प्रेरणा दिली आहे काय, महाराजांनी फक्त त्यांना प्रेरणा दिली काय, आम्हालाही प्रेरणा दिली आहे. आम्ही आमच्या प्रतीने महाराजांची सेवा करू, त्यांनी त्यांच्या प्रतीने करावी. पण ते त्यांचेच आहेत असं कसं चित्र तयार करता येईल, ते चुकीचं आहे. आमचे आहेत महाराज. सर ठाण्यामध्ये तुम्ही ठाण्यातल्या सभेमध्ये आयुक्तांविषयी वक्तव्य केल्यानं त्याच्यावर राजकारण झालं. आव्हाड म्हणाले की शिवसेनेमुळे आयुक्तांच्या जीवाला धोका आहे, मग शिवसेना म्हणाले की तुम्ही त्यांची ढाल करून आयुक्तांना वापरताय. तर या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आणि राजकारणामध्ये एका सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्याला भरडलं जाणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? असं आहे की मी केवळ इन्सिडन्स सांगितला. मी हे सांगत होतो की ठाण्याच्या महापालिकेमध्ये तिथले नगरसेवक कशा प्रकारे दलाली करतायत, कंत्राटाचं काम करतायत, ते उघडकीसच आलं आहे. आणि त्यानंतर मी सांगितलं की एक आयुक्त या ठिकाणी पाठवल्यानंतर तो किती चांगल्या प्रकारे विकास करतोय आणि तो विकास करताना त्याला कशी अडचण केली जाते हे मी सांगितलं. आणि मग त्यातनं एक इन्सिडन्स केवळ मी हा सांगितला की एक दिवशी रात्री त्यांचा मला फोन आला आणि ते अतिशय, ज्याला असं म्हणतो की नर्वस होते, अतिशय नर्वस होते. आणि त्यांचे माझे जुने संबंध आहेत, म्हणजे ते नागपूरला राहिलेले आहेत, बऱ्याच वर्षाचे संबंध आहे. मी मुळामध्ये त्यांना मुंबईला आणलं होतं माझ्या इथे सचिव करण्याकरता, पण नंतर मी विचार केला की त्यांना एक महानगरपालिकाची जबाबदारी द्यावी. त्यांनी उत्तम काम केलं. ते मला फोनवर असं म्हणाले की त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या धमक्या येऊन राहिल्या आणि ते अतिशय नर्वस होऊन मला असं म्हणाले की साहेब असं जर माझं काही बरं वाईट झालं तर माझी मुलं लहान आहेत, माझ्या बायको मुलांची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही असं कशाला विचार करता, असं काही तुम्हाला होणार नाही, तुम्हाला पूर्ण संरक्षण आम्ही देऊ आणि तुम्ही जी काही नावं द्याल त्या नावांवर आम्ही पोलिसांतर्फे कारवाई देखील करू. ते म्हणाले की काही लोक इनडायरेक्ट धमकी देतात, काही डायरेक्ट धमकी देतात, काही दुसऱ्याचा वापर करतायत. मी त्यांना कम्फर्ट लेवल दिली, त्यांना सांगितलं की तुम्ही नीट काम करताय, तुम्ही त्याच्या पाठीशी राहा. हा इन्सिडन्स सांगण्याचं कारण काय होतं, हा एवढ्याच करता मी सांगितलं की कशा प्रकारच्या प्रवृत्ती त्या ठिकाणी काम करतायत आणि कामात अडथळा आणतायत, एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही. पण त्याच्यात पुढं काय झालं, म्हणजे ज्यांनी धमक्या दिल्या होत्या त्यांचं काय झालं? पुढं झालं ना, त्यांच्यावर कारवाई झाली. सीएम सर, मुंबई महानगरपालिकेचे जो हे इलेक्शन आहे हे तुमच्यासाठी खूप मोठी परीक्षा आहे. याच्या निकालाचा सीएम एक मिनिट, तुम्ही पाण्याचे ग्लास नाही मोजत ना, मी किती पाणी पितो ते तुम्ही मोजत असाल तर नंतर पितो. माझे ग्लासही मोजले जातात आजकाल. एबीपी माझं पाणी तर मुंबई महानगर केवढा परिणाम आहे. त्यांनी सांगितलं मुंबईचं पाणी आहे, तुम्ही म्हणता एबीपी माझं पाणी आहे. मला हीच भीती आहे एक दिवस टाटा येऊन मला म्हणणार आहे की माझंच मीठ खाता तुम्ही. प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तुमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत, तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही सीएम झाल्यानंतर सगळ्यात मोठ्या निवडणुका आहेत. याच्या निकालाचा तुमच्या सीएम पदावर काही परिणाम होणार आहे असं तुम्हाला वाटतं? माझं सीएम पद अजून मजबूत होईल, एकदम मजबूत होईल. आता तुम्ही खूप शांतपणे उत्तरं देताय, पण विधानसभेत प्रचार सभेत तुम्ही खूप चिडलेले असतात, खूप आक्रमक असता आणि याची भीती अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना पण आहे. शरद पवारही म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री पदाला शोभेल असं वागा, असं बोला, पण तुम्ही अजूनही विरोधकांच्या भूमिकेतच आहात. तुम्हाला आरोप योग्य वाटतो का? खरं म्हणजे मी मागे देखील सांगितलं की सुप्रिया त्यांनी ज्यावेळेस म्हटलं की मी चिडका आहे त्यावेळी मला हसायला आलं, पण माझ्या पत्नीला आनंद झाला की कोणीतरी तुला चिडका म्हटलं आणि तुला राग येतो याचा तिला आनंद झाला. असं आहे की
माझी एक आक्रमक शैली आहे आणि त्या शैलीच्या मागे एक सात्विक भावना आहे, त्याला सात्विक संताप देखील तुम्ही म्हणू शकता. तो ज्यावेळेस येतो मला आणि विशेषतः ज्या कन्व्हिक्शनच्या गोष्टी असतात त्या गोष्टी ज्यावेळेस मी मांडतो त्यावेळी त्याला एक वेगळा फोर्स असतो. तो मी नाही आणत, तो आतून येतो. पण मी स्वतःला खूप शांत केलं आहे. म्हणजे पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे, मी फार प्रयत्न केला. म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्यानंतर ज्यावेळेस विरोधक खोटं सांगायचे, चुकीचं बोलायचे, त्यावेळेस माझा संताप अनावर व्हायचा आणि मी ठोकून काढायचो. तुम्ही मुख्यमंत्री झालात, मुख्यमंत्री होताना BJPच्या बरोबर अनेक सहकारी पक्ष होते, पण गेल्या काही काळामध्ये एक एक या ना त्या कारणानं तुमच्यापासून दुरावण्याचं चित्र दिसते किमान ह्या निवडणुकीमध्ये. मग त्याच्यामध्ये जानकरांसारखे मंत्री असं म्हणाले की आमच्यावर काय उपकार केले का आम्हाला मंत्री केलं. सदा भाऊंच्या निमित्तानं राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज आहे, मेटे नाराज आहे. तुम्हाला या सगळ्या मित्रांना बरोबर ठेवण्यामध्ये अडचण येते, त्यांच्या अपेक्षा तुम्हाला पूर्ण करता येत नाही आहे. त्यांचा असाही आरोप आहे की भाजप मित्राच्या खांद्यावर हात टाकून त्याचाच विश्वासघात करतोय. तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा वापर करताय. आता आमची युती सगळ्यांसोबत आहे, सगळे आमच्या युतीमध्ये सामील आहेत. राजू शेट्टी थोडे वेगळे लढून राहिले आहेत, पण त्यांचेही काही लोक आमच्यासोबत लढून राहिले आहेत. बाकी मेटेंच्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यामध्ये अंतर आहे? नाही, मला असं वाटत नाही. आणि मी स्पष्टपणे सांगतो, म्हणजे काही लोकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री त्यांच्यात अंतर आणतायत किंवा मुख्यमंत्री फूट पाडायचा प्रयत्न करतात. मला बिलकुल इंटरेस्ट नाही हो या गोष्टीमध्ये. कशाकरता मी करू? त्यांचा पक्ष त्यांना लखलाभ आहे, त्यांनी उलट आमचा फायदा कशात आहे? त्यांनी एकत्रित राहण्यात आमचा फायदा आहे, त्यांचे 2 शकलं हरे तर आमचा फायदा काय? आमचं नुकसानच आहे. त्याच्यामुळे हे कामं मी करत नाही, मला करण्यात इंटरेस्टही नाही. सगळ्या मित्रांना मी सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. सर, ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान झाले तर त्यावेळेस त्यांच्यापेक्षा खूप सिनियर लोक होती. सुषमाजी असतील, जेटलीजी असतील, अगदी गडकरीजी असतील, त्यांनी त्या सगळ्यांना घेऊन काम केलं. आता गडकरी तुफान काम करतायत, प्रभू करतायत. इथं पण अशीच परिस्थिती होती की तुमच्यापेक्षा सिनियर मंडळी होती. तुम्ही या सगळ्यांना घेऊन काम करताय, त्यांची खाती कुठंतरी पुढं नेत आहेत, व्हिजन, महाराष्ट्र, विकास या दिशेनं. असं दिसतंय का चित्र? तुम्हाला वाटतं असं होतं? असंच चित्र आहे. आज जी पद्धत आम्ही या प्रशासनामध्ये आणली आणि माझ्या मंत्र्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. आम्ही काय केलं, निवडणुकीच्या आधी मी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्राला कुठे नेता येईल या संदर्भातली सगळी माहिती मी दिली होती. निवडून आल्यानंतर त्या विजन डॉक्युमेंटचं बायफर्केशन मी खातेशहा केलं. त्याच्या आधारावर मी त्याचे KRA की रिझल्ट एरिया तयार केले. प्रत्येक मंत्र्याला आणि सेक्रेटरीला ते दिले आणि त्यांना सांगितलं की हे मला वाटतात हे की रिझल्ट एरिया आहे, तुम्ही आपापसात चर्चा करा आणि चर्चा करून तुम्ही ठरवा, तुम्ही जे ठरवाल त्याला मी मान्यता देईल. त्यानुसार त्यांनी ते की रिझल्ट एरिया फायनल केले. या KRAमध्ये दर 3 महिन्यांनी त्याचा डायनामिक आम्ही रिव्ह्यू घेतो. एक माझ्याकडे त्याचा डॅशबोर्ड तयार केला आहे. या डॅशबोर्डवर KRA काय होता, त्याची आता स्थिती काय आहे आणि त्याच्यासमोर चीफ सेक्रेटरी लिहितात त्यांचा कमेंट काय, मग माझा कमेंट लिहितो आणि वर्षाच्या शेवटी त्या संदर्भातला पुन्हा आढावा घेतो. आज महाराष्ट्र हा शिक्षणाच्या क्षेत्रात जो 17व्या 18व्या क्रमांकावर होता, हा 3ऱ्या क्रमांकावर लर्निंग ॲबिलिटीमध्ये आला 2 वर्षामध्ये. आणि तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला तावडेजी आणि त्यांचे सेक्रेटरी दोघेही सांगतील हे KRAमुळे शक्य झालं. मोदीजी असतानाही या लोकांची नावं आम्हाला माहिती आहेत, त्यांचं खातं कसं काम करतंय ते माहिती आहे. राज्यात मात्र असं तुमचं लक्षच नाही ना इतर मंत्र्यांकडे. तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला त्यांची खाती कळतील, ते काय काम करतायत कळतील. तुम्ही लक्षच देत नाही त्यांच्याकडे, हेच तर आमची तक्रार आहे. की त्या मंत्र्यांना असं वाटत असेल की आपण तसंच काम करू. बिलकुल, तुम्ही त्यांना एकदा विचारा. गेल्या काही दिवसात राजकीय प्रेम आपलं ज्यांच्यावरती आहे, थोडीशी कटुता तर नक्कीच आली आहे. कालच व्हॅलेंटाईन्स डे झाला. कोणाला लाल गुलाब पाठवलेत का, कोणाला चॉकलेट पाठवलीत का, कोणाला फोन केलेत का? नाही, आमचा व्हॅलेंटाईन डे 21 तारखेला आहे आणि त्या दिवशी मुंबईची जनता आम्हाला आय लव्ह यू म्हणणार आहे. मगाशी आपण KRAचा उल्लेख केला तर कदाचित आपल्या KRAमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका खूप महत्त्वाचा रोल बजावणार असतील. तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.